रुपेश दरात. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नांदेड जिल्हा परिषदेसमोर घंटानाद झाला, पण प्रशासन जागे होणार का? नांदेड महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे स्वप्न म्हणजे खिशात नाही आणा, मला बाबूराव म्हणा. शिवसेना कामगारांना न्याय मिळवून देणारच, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर. नांदेडचे गंगाभीषण कांकर मारवाडी युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी. वारकऱ्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही. आता बातमीपत्र विस्ताराने. शहरातील भगतसिंग रोडची अवस्था पाहता कळतच नाही की हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यापैकी आहे का नाही. नांदेड महापालिकेच्या कामापेक्षा कागदेर रंगवण्यावर जास्त भर आहे. अशा परिस्थितीत जनता स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट अधिकारी मिळावेत अशी जणू प्रार्थनाच करत आहेत. शहरातील भगतसिंग रोडची अवस्था पाहता कळतच नाही की हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे का नाही. रस्त्यांवर गाडी चालवताना होणारा त्रास, समोरचे खड्डे पाहता गाडी चालवण्यापेक्षा पायी गेलेले परवडते असं वाटतं. दुसरीकडे मात्र नांदेड स्मार्ट सिटीसाठी अतोनात प्रयत्न होत आहेत. जर प्रयत्न करण्यापेक्षा कृती जर केली तर नांदेड नक्की स्मार्ट सिटी होईल. पण हे महापालिकेला कोणी सांगावे. नांदेड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम करण्यापेक्षा कागद रंगवण्यावरच जास्त भर असल्याचे दिसून येत आहे. जर त्यांनी विविध योजना नीट राबवल्या तर कुठलीही नवीन योजना न आणता नांदेड स्मार्ट सिटी होऊन जाईल. दिल्लीला जाऊन फंड मागण्यापेक्षा येथील कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेतले तर निश्चितच काम झाल्याचे दिसून येईल. तसेच उपमहापौरांच्या केबिन वाचवण्याचा प्रश्न जेवढ्या हातबाईने घेण्यात आला त्याच्या 10% जरी ही सर्व कामे केली तर शहर चकाचक होईल. नांदेड महानगरपालिकेची अवस्था तुझे आहे तुझे पाशी, तरी वाट चुकलाशी अशी आहे. जनता विकास मंचच्या वतीने आज समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खामितकर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेवर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासकीय कामात विलंब व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार विभाग प्रमुखावर कारवाई व्हावी अशी मागणी जनता विकास मंचने केली. जनता विकास मंचच्या वतीने आज समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खामितकर यांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. समाज कल्याण अधिकारी यांच्या अनियमिततेच्या कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांचे आर्थिक आहरण वितरण काढून घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करावा. सर्व खाते प्रमुखांची दप्तर दिरंगाई कायद्यानुसार त्यांना निलंबित करावे असे निवेदन जनता विकास मंचच्या वतीने मुख्य कार्यकारी यांना 29/6 रोजी दिले होते. दिलेल्या निवेदनानुसार श्री खामितकर यांच्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही न झाल्याने मागासवर्गीय लोकांच्या वैयक्तिक लाभापोटी खरेदी केलेले साहित्य व खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी. किमतीपेक्षा 25% किमतीचे सुद्धा नाहीत. त्याचबरोबर त्या खरेदीचे कोणतेही ऑनलाईन स्थळ नाही. या योजनेअंतर्गत ज्या शिलाई मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात सुद्धा नाही. ज्या कंपनीकडून शिलाई मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्या कंपनीकडे शिलाई मशीनचा परवाना सुद्धा नाही. शासकीय कामात विलंब, दप्तर दिरंगाई कायद्यानुसार विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी. जर संबंधितांवर कारवाई होतच नसेल तर जनता विकास मंचच्या वतीने नांदेड जिल्हाभरात जन आंदोलन, रास्ता रोको आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असाही इशारा जनता विकास मंचच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनाला जिल्हाभरातून लोक उपस्थित होते. त्यामध्ये दशरथ लोहबंदे, एन.डी. गवळे, राज गोडबोले, ईश्वर सावंत, संजय कांबळे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. काय मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेचा बट्ट्याबोळ करून किमान गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये 40 करोड रुपये त्यांनी आपल्या खिशात घालण्याचं पाप इथच्या खामितकर नावाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याने केल्यामुळे त्यांच्या निलंबनावरची किंवा त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्याच्यावर अट्रॅसिटी म्हणजे मागासवर्गीयावर जो त्यांनी मिळणाऱ्या सवलती त्यांनी खाल्यामुळं तो अट्रॅसिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करा. 153 प्रमाणे तुम्हाला सांगतो त्याच्यावर गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही या अगोदर 29 तारखेला निवेदन दिलं होतं. काल झालेल्या अकोला येथील मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश प्रांतच्या मुंबई मुख्यालयाचा प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेडचे सुपुत्र गंगाभीषण कांकर यांची निवड झाली. त्यांनी या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. काल दिनांक 5/7/2015 रोजी अकोल्यामध्ये झालेल्या मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश प्रांतच्या अधिवेशनात नांदेडचे सुपुत्र श्री गंगाभीषण कांकर यांची महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचच्या मुंबई मुख्यालयाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कांकर यांनी काम व नेतृत्वाच्या बळावर यांनी हे पद मिळवले आहे. या अधिवेशनात मारवाडी युवा मंच राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवीजी अग्रवाल, गृहराज्यमंत्री रणजित पाटील,
आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार जयप्रकाश मुंदडा, आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच खासदार संजय धोत्रे हे यावेळी उपस्थित होते. यांच्या निवडीमुळे नांदेड मारवाडी युवा मंच कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री कांकर यांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना मारवाडी युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. माझी निवड नांदेड व महाराष्ट्रातील माझी उपस्थिती व काम पाहता ही निवड झाली असून मारवाडी युवा मंचच्या भारतात 700 शाखा असून महाराष्ट्रामध्ये केवळ 50 शाखा आहेत. माझी पुढील वाटचाल ही महाराष्ट्रामध्ये 200 शाखा करण्याची आहे, असे त्यांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना सांगितले. अखिल भारतीय मारवाडी युवा मंच ही देशभरात विखुरलेली शिखर संस्था असून मारवाडी युवा मंचचे 700 शाखा भारतभर कार्यरत आहे. त्यापैकी महाराष्ट्र प्रांतामध्ये 50 शाखा कार्यरत असून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर संस्था आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आज नांदेड येथे भारतीय कामगार सेनेच्या उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा पार पाडला. नांदेड येथील 3ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न अडचणी सोडवणार असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. आज नांदेड येथे भारतीय कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा पार पडला. नांदेड येथील 3ही वीज कंपन्यांमधील वीज कामगारांचे प्रश्न अडचणी प्रशासनासमोर मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावितरणचे नांदेड परिमंडळातील मुख्य अभियंता RG शेख हे होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील, प्रकाशभाऊ कोडगे, भुजंगराव पाटील आदी उपस्थित होते. कामगारांचे होणारे हाल, त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा आदी प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करायला हवेत, पण ज्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. पण या भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेमुळे यांचे प्रश्न मार्गी लागतील, असे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले. यावेळी मान्यवरांनी कामगारांवर होणारे अन्याय व त्यावर भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी स्पष्ट केली. वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये 61 वारकरी प्रवास करत होते. हा अपघात भीमाशंकर रोडवर झाला. जखमीमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आहे. हा अपघात आज सकाळी 8च्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वारकऱ्यांना घेऊन निघालेला ट्रक आज सकाळी भीमाशंकर येथे देवदर्शनाला जाणार होता. ट्रकमध्ये 61 वारकरी प्रवास करीत होते. हा ट्रक मंचर भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात आला असता ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात 35 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 28 जणांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात तर 11 जणांना मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आता बातमीपत्र संक्षिप्त स्वरूपात. मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट. शिवसेना मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांवर थेट टीका होणे ही युतीच्या ताटातुटीची सुरुवात आहे का? मरीन ड्राईव्हवर पिवळे दिवे लावण्याचा खर्च भाजपकडून वसूल करा. काँग्रेस. बोटाला दुखापत झाल्याने झिम्बाब्वे दौऱ्यातून कर्ण शर्मा आऊट. सुविचार. आयुष्यातील कोणताही निर्णय चुकीचा नसतो, मात्र घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करावे लागते. अभिलाष लातूरकर, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नांदेड जिल्हा परिषदेसमोर घंटानाद झाला, पण प्रशासन जागे होणार का? नांदेड महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे स्वप्न म्हणजे खिशात नाही आणा, मला बाबूराव म्हणा. शिवसेना कामगारांना न्याय मिळवून देणारच, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर. नांदेडचे गंगाभीषण कांकर मारवाडी युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी. वारकऱ्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.